अबोल प्रीत हृदयात बहरली. भाग 6. ती विचारच करत होती की अविनाश तिच्याजवळ जाऊन बसला. तुला बरं वाटत आहे ना? काळजीने म्हणाला. ती मात्र आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती. रीमा, त्याने तिला परत आवाज दिला. हं? मी ठीक आहे, पण मी इथे कशी? तिने विचारले. तू नाक्यावर बेशुद्ध पडलेली होती, म्हणून मी तुला इथे घेऊन आलो, अविनाश म्हणाला. तुम्ही मला इथे का आणलं? हे कुणाचं घर आहे? रीमाने विचारले. काळजी करू नको, हे माझंच घर आहे, अविनाश म्हणाला. तुमचं घर? तुमच्या घरचे काय म्हणतील मला इथे बघून? रीमा बोलली. माझ्या घरचे इथे राहत नाहीत, तर बंगल्यात राहतात, आणि तू इथे आहेस हे त्यांनाही माहीत नाही, आणि कधी कळणार सुद्धा नाही. त्यामुळे तू रिलॅक्स राहा, अविनाश म्हणाला. मी इथे अशी नाही राहू शकत तुमच्या घरी. असं म्हणून रीमा उठण्याचा प्रयत्न करू लागली. तोच अविनाशने तिचा हात पकडला. रीमा खाली बसली. तुझी तब्येत ठीक नाही आणि इथे नाही राहायचं म्हणते. कुठे जाणार मग तू? जर तुझ्याकडे राहायला एखादी सुरक्षित जागा असेल जिथे तुझी काळजी घेतली जाईल, तर तू जाऊ शकते. नाहीतर मी तुला नाही जाऊ देणार, अविनाश ठामपणे म्हणाला. तशी रीमा खाली बसली. आता त्या रूममध्ये पूर्ण शांतता पसरली होती. चल जेवण करू, मलाही भूक लागली आहे आता, अविनाश शांतता तोडत बोलला. तुम्ही का करता आहे माझ्यासाठी एवढं काही? रीमा निर्विकारपणे म्हणाली. तुझ्या जागी कुणी दुसरंही असतं तर मी हेच केलं असतं. माझ्या ऑफिसमध्ये काम करते तू, आणि माझ्या स्टाफची काळजी घेणं माझी जबाबदारी आहे. चल, अविनाश म्हणाला. रीमा त्याच्या मागोमाग हॉलमध्ये आली तर डायनिंग टेबलवर जेवण मांडून ठेवलेले होते. तिने थोडेच खाल्लं आणि परत रूममध्ये गेली. तिला इथे कम्फर्टेबल वाटत नव्हतं. थोड्या वेळाने अविनाशही तिच्या रूममध्ये आला. आता रीमाच्या मनात भीती दाटून आली, कारण तिला वाटलं अविनाशही तिथे झोपायला आला. सर, तुमच्या घरचे तुमची वाट बघत असतील, रीमा हळूच म्हणाली. मी सांगितलं त्यांना आज येणार नाही म्हणून. त्याची काळजी तू करू नको, असं म्हणून तो तिच्याजवळ गेला. ती बेडवर बसलेली होती. तो हळूच खाली वाकला. आता तिचा जीव घशात अडकला होता. हृदयाचे ठोकेही प्रचंड वाढले होते. भीतीने तिने डोळे गच्च मिटून घेतले. जेव्हा तिला जाणवलं की तो तिच्या जवळ नाही, तिने हळूच डोळे उघडले. बघते तर अविनाश उशी आणि ब्लँकेट घेऊन बाहेर जात होता. तसा तिने आतापर्यंत रोखून धरलेला श्वास सोडला. तिची झालेली ती अवस्था बघून अविनाश मात्र गालात हसत होता. रीमाने आतून दरवाजा बंद केला आणि परत बेडवर जाऊन झोपली. पण झोप मात्र येत नव्हती. बाहेर अविनाशचीही अवस्था काही वेगळी नव्हती. रीमा, आज तर तू थांबली इथे, पण उद्या कुठे जाणार? आईला जाऊन विनवणी करणार मला घरात घ्या म्हणून, पण कधीपर्यंत? थोडं काही झालं की लगेच त्या तुला घराबाहेर काढायला निघतात. त्यापेक्षा हेच चांगलं की तू एखादी भाड्याने रूम शोध आणि तिथे शांततेत जीवन जग. रीमाने आता पक्का निश्चय केला की त्या घरात जायचं नाही. सकाळी शालिनी उठून बाहेर गेली तर रीमा तिथे नव्हती. तिला वाटलं होतं रीमा रात्रभर तिथेच दरवाजाजवळ बसून तिच्या दरवाजा उघडण्याची वाट बघणार. पण रीमा तर निघून गेली होती. रीमा गेली, आता घरचं कोण चालवणार? शालिनी एकटीच बडबडत होती. तेवढ्यात प्रिया आणि रवी हे तिथे आले. गेली ती आता नाही येणार परत या नरकात, रवी म्हणाला. आई, तू का काढलं तिला घराबाहेर? प्रिया म्हणाली. तूच तर मला तिच्याबद्दल काही सांगितलं, म्हणून मी तिला घराबाहेर काढलं. आणि मला वाटलं तिला जायला कुठे जागा नाही, त्यामुळे ती इथेच थांबणार, आणि सकाळी मी घेईल तिला परत घरात, शालिनी म्हणाली. मी तुला फक्त ओरड बोलली होती, घराबाहेर काढ नव्हती बोलली. आता मला कॉलेजसाठी पैसे कोण देणार?
आणि माझे एक्स्ट्रा क्लासची फी पण बाकी आहे, प्रिया म्हणाली. तुझ्यामुळेच गेली ती. तू मला काही सांगितलं नसतं तर मी कशाला तिला घराबाहेर काढलं असतं. आता मला नको सांगू काही. आणि घरातली सगळी काम पण तूच करायचे, शालिनी म्हणाली. मी का करू काम? मी नाही करणार. मी जाते कॉलेजला. तू बघ काय करायचं ते, असं म्हणून प्रिया निघून गेली आणि शालिनीने डोक्याला हात लावला. कुठून बुद्धी सुचली मला आणि मी तिला घराबाहेर काढलं. बडबड करतच शालिनीही आत निघून गेली. ही बुद्धी तुला देवानेच दिली, रीमाला या नरकातून काढण्यासाठी. माझी रीमा कुठे असेल तिला खुशाल ठेव देवा, रवी मनातच म्हणाला. इकडे रीमाला जाग आली. आता तिचं डोकं दुखायचं राहिलं होतं. ती हळूच उठून बसली. आता तिला फ्रेश व्हायचं होतं, पण तिचे कपडे तर इथे नव्हते. तिला तिच्या बॅगची आठवण आली. माझी बॅग कुठे आहे? कदाचित नाक्यावर राहिली असेल. आता मी कोणते कपडे घालू? तिने हळूच दरवाजा उघडला आणि बाहेर आली, पण हॉलमध्ये अविनाश नव्हता. तिने किचनमध्ये बघितले. तो तिथेही नव्हता. सोफ्यावर ब्लँकेट आणि उशी पडलेली होती. तेवढ्यात अविनाश दरवाजातून आत आला. त्याच्या हातात रीमाचीच बॅग होती. तुम्ही काल माझी बॅग आणली होती? तिने विचारले. हो, गाडीच्या डिक्कीमध्ये होती. आता तुला गरज पडेल म्हणून आणायला गेलो होतो, असं म्हणून त्यांनी बॅग खाली ठेवली आणि सोफ्यावर जाऊन बसला. तुला रात्री झोप तर आली ना नीट? हो, रीमा म्हणाली आणि तिची बॅग घेऊन ती आत गेली. थोड्या वेळात फ्रेश होऊन बाहेर आली. अविनाशही फ्रेश होऊन आला. तेवढ्यात त्यांची कामवाली, जी रोज येऊन साफसफाई करून जायची, ती आली. आधी थोडा वेळ ती रीमालाच बघत राहिली. सरोजा, नाश्त्याला काहीतरी बनव, अविनाश म्हणाला. सरोजाने मान हलवली आणि किचनमध्ये गेली. सर, आजच्या दिवस मला ऑफिसमधून सुट्टी मिळेल का? मला रूम शोधायची, रीमा मान खाली घालून बोलली. अजून तब्येत बरीही नाही झाली आणि उद्यापासून तुझं ऑफिसला जायचंही ठरलं. डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलं आहे, अविनाश म्हणाला. मी ठीक आहे आणि मला जॉब करणे गरजेचं आहे, रीमा म्हणाली. का गरजेचं आहे? अविनाश तिला रोखून बघत म्हणाला. माझ्या बाळासाठी, त्याच्या फ्युचरसाठी, रीमा म्हणाली. ठीक आहे, पण तू काही दिवस तरी आराम कर. आणि दुसरी रूम तुला का शोधायची? तू इथेच राहणार, अविनाश हक्काने म्हणाला. तशी रीमा त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. आय मीन, माझा हा फ्लॅट खालीच असतो, त्यामुळे तू इथेच राहा, अविनाश इकडे तिकडे बघत बोलला. पण सर, रीमा एवढंच बोलली. पण मी काही नाही, तू इथेच राहा आणि काळजी करू नको. मी फक्त कालच इथे आलो होतो, परत नाही येणार, अविनाश म्हणाला. तेवढ्यात सरोजा त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन आली. सरोजा, तू तू रात्री पण इथेच राहू शकतेस का मॅडम सोबत? अविनाशने विचारले. सरोजा थोड्या वेळ काहीच बोलली नाही, पण नंतर तिने होकार दिला. कारण तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती तिच्या भावाकडे राहत होती. पण रोज रात्री घरी गेल्यावर तिची भाऊजाई तिला नको नको ते बोलायची, त्यामुळे तिला तिथे जाऊच वाटत नव्हतं. पण आतापर्यंत तिच्याकडे तिथे जाण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायही नव्हता. अविनाशला रीमाची काळजी होती, त्यामुळे त्याने सरोजाला इथे ठेवून घेतले. कारण आता तो परत इथे येणार नव्हता. आला तरी रात्री तर मुळीच थांबणार नव्हता. त्यामुळे रात्री रीमाला कशाची गरज पडली, तिची तब्येत बिघडली तर तिला सोबत कोणी हवं. रीमा, तू 2-3 दिवस आराम कर, मी राखीला सांगतो, ओके? असं म्हणून अविनाश ऑफिसला निघून गेला. मॅडम, तुम्ही साहेबांच्या कोण आहे? सरोजाने विचारलं. रीमाला कळलेच नाही काय सांगावे. मी त्यांची फ्रेंड आहे. त्यांच्या ऑफिसमध्येच काम करते. मी त्यांना म्हटलं माझ्यासाठी भाड्याने घर बघ, तर ते म्हणाले की माझाच फ्लॅट आहे, म्हणून त्यांनी मला इथे आणलं. तू इथे कधीपासून काम करते? रीमा म्हणाली. मला इथे 1 वर्ष झालं. आतापर्यंत फक्त घर साफ करून जायची. इथे कोणी राहतच नव्हतं. साहेब यायचे कधीतरी, पण दिवसाला मला कधीच नाही दिसले.
तुम्ही जा, आराम करा. मी माझे काम आटोपते, मग बसू. आपण दोघे गप्पा मारत, सरोजा म्हणाली. रीमाने हसून मान हलवली आणि आत निघून गेली. इकडे सेजल नाक्यावर रीमाची वाट बघत होती. बस यायची वेळ झाली. ही रीमा अजून कशी आली नाही, असं म्हणून सेजलने तिला कॉल केला. अगं रीमा, आज पण बस मिस करणार आहेस का? किती उशीर झालाय. कधी येते तू? सेजल म्हणाली. सेजल, मी 2-3 दिवस नाही येणार, रीमा म्हणाली. का? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? सेजलने काळजीने विचारले. हो ग, मी ठीक आहे. आणि रीमाने कालपासूनची सगळी हकीकत सेजलला सांगितली. किती चालाक आहे ही प्रिया. तिची चूक लगेच तुझ्या नावावर मांडून दिली. पण जाऊ दे, तिच्यामुळे तू तिथून बाहेर पडली. आणि अविनाश सर एवढे चांगले असतील, मला वाटलं नव्हतं. मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. आता परत तिथे जाऊ नको. स्वतःची काळजी घे आणि बरं वाटल्यावरच ये ऑफिसला, असं म्हणून सेजलने कॉल कट केला. थोड्या वेळात ती ऑफिसमध्ये पोहोचली. साधारण 1 तासाने ती राखीच्या कॅबिनमध्ये गेली. मॅडम, तुम्ही मला बोलवलं होतं? सेजल खाली मान घालून म्हणाली. हो, तुझी मैत्रीण आज का नाही आली? तिने मला सुट्टीही नाही मागितली आणि मेलही नाही केला. असं कुणालाच काही न सांगता घरी राहायला तिच्या बापाची कंपनी आहे का? राखी ओरडल्याच्या स्वरात बोलली. मॅडम, तिची तब्येत ठीक नाही, सेजल खाली मान घालून बोलली. मग त्याला मी काय करू? तिला सांग. उद्याच्या उद्या ती ऑफिसमध्ये नाही आली तर मी तिला जॉबवरून काढेल, राखी बोलली. तेवढ्यात अविनाश अचानक तिच्या कॅबिनमध्ये आला. तशी राखी उठून उभी राहिली. राखी, ती रीमा 3-4 दिवस ऑफिसला येणार नाही, अविनाश म्हणाला. तशी राखी डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागली.